नालासोपाऱ्यातून ही धक्कादायक बातमी समोर येते। सर्वच नातेवाईक हे बहिणीचे लाड करतात हे सहन झालं नाही आणि आत्ते भावानं मामे बहिणीची हत्या केली। नालासोपारा येथील श्रीरामनगर परिसरामध्ये ही घटना घडली। या अल्पवयीन मुलानं आपल्या मामे बहिणीला गोड बोलून घराजवळ असलेल्या डोंगरावर नेलं। तिथं त्यानं तिचा गळा आवळला आणि डोक्यात दगड घातला। या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला। त्याच्यामुळे मारलं की तिच्या घरचे आणि माझ्या घरचे दोघं बी तिचे लाड करायचे, तिला म्हणजे पाहिजे ते द्यायचे। तर ह्याच्यातून त्याच्यामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि त्यांनी तिचा डोंगरावर जाऊन गळा दाबून आणि नंतर डोक्यात दगड घालून जखम केली। ताब्यात आहे आमच्या, उद्या त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करणार आहोत। तर नालासोपाऱ्यामध्ये नेमकं काय घडलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न। सर्वच नातेवाईक मामे बहिणीचे लाड करतात म्हणून आत्ते भावाला राग अनावर झाला। अल्पवयीन मुलानं त्याच्या मामे बहिणीला घराजवळ असलेल्या डोंगरावर नेलं। बहिणीचा गळा आवळला, डोक्यात दगड घातला। मुलगी परत न आल्यानं घरच्यांनी परिसरामध्ये शोधाशोध सुरू केली। सीसीटीव्ही मध्ये मुलगी तिच्या भावासोबत डोंगरावर जाताना आढळली। मात्र आत्ते भावानं अज्ञात व्यक्तींनी बहिणीला मारल्याचं सांगितलं। पोलिसांनी अधिक तपास केला असता अल्पवयीन भावाकडून हत्येची कबुली देण्यात आली। नालासोपारा पोलिसांना डोंगरावर मुलीचा मृतदेह आढळला। अल्पवयीन आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान नालासोपाऱ्यातल्या या घटनेवर मानसोपचार तज्ञांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। हा मुलगा मोकळेपणाने बोलू शकत होता का? आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकत होता का? त्याच्या मनाची अवस्था कशी आहे या गोष्टीची तपासणी होणं खूप आवश्यक आहे। एका कुटुंबाला आणि अशा घटनेकरता आईवडिलांना जबाबदार धरणं आणि त्यांना दोषी ठरवणं याच्यामधनं आपण काहीही मिळवणार नाही आहोत। तर मला वाटतं की याविषयी शाळांमधनं अतिशय सेन्सिटिव्हली या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे। मुलांची मानसिकता काय आहे ती शिक्षकांनी, कुटुंबातल्या सगळ्या समाजाने समजून घेतली पाहिजे। तर अशा गोष्टी आपल्याला यापुढे टाळता येतील।